आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. वक्फ सुधारणा विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं असा असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं स्पष्टीकरण. नव्या आर्थिक वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण. आणि राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. भारतीय रिझर्व्ह बँकेशी सामान्य नागरिकांचा थेट संबंध येत नसला तरी त्यांच्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या स्थापना दिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या. डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्या म्हणाल्या. The RBI has played a key role in making India a global leader in digital payments by continuously modernizing the country's payment infrastructure. It has ensured that digital transactions are not only seamless and efficient but also secure. प्रचंड गरिबीपासून ते जगातल्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारताचा संपूर्ण प्रवास रिझर्व्ह बँकेनं बघितला आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटना, सायबर धोके यांचा सामना रिझर्व्ह बँक तत्परतेनं करत असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष मायस्टॅम्पचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी झालं. बदलतं तंत्रज्ञान आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यपूर्ण नेतृत्व आणि दूरदृष्टीची अपेक्षा देशाला आहे, असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्त्वाचं असून आर्थिक समावेशन, ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे, अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं हा आहे, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं. संसद परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं जोशी म्हणाले. भाजपा खासदार दिनेश शर्मा यांनीही विधेयकाचं समर्थन केलं. विधेयकाला विरोध करणारे राज्यघटनेच्या विरोधात आहेत, असं शर्मा म्हणाले. हे विधेयक उद्या लोकसभेत मांडण्यात येणार आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत सरकार अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल करत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. नोटाबंदी, GST आणि असेच इतर निर्णय घेऊन सरकार जनतेकडून सतत काहीतरी हिसकावून घेत असतं, असं यादव म्हणाले. भाकप खासदार संतोष कुमार यांनीही विधेयकाला विरोध केला. या विधेयकातल्या काही तरतुदी असंवैधानिक असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. खासदार रामजी लाल सुमन यांच्यावरच्या हल्ल्याचा मुद्दा समाजवादी पक्षाने शून्य प्रहरात उपस्थित केला, तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी नकली निवडणूक ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. विरोधी पक्षांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचना लोकसभापती ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्या. तसंच सभागृहात फलक झळकावणं नियमाच्या विरोधात असल्याचं विरोधकांना सांगितलं. बिर्ला यांनी खासदारांना सभागृहात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं, तरीही गोंधळ वाढतच गेल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कडधान्यांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत दिली. कडधान्यांच्या उत्पादन वाढीकरता सरकारने विविध उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं. 2023-24 मध्ये देशात कडधान्यांचं उत्पादन 242 लाख मेट्रिक टन इतकं झालं होतं, तर एकूण मागणी 280 लाख मेट्रिक टन होती. 30 ते 40 लाख टन कडधान्यांची आयात करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यापक अभियान नुकतंच राबवलं. 25 दिवसांच्या या अभियानात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या 28,000 प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या 4,719 बैठका झाल्या. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या बैठकांचे अहवाल मागवण्यात आले आहेत.
रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात 3.89% सरासरी वाढ झाली आहे. मुंबईत 3.39% तर राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये रेडी रेकनरचे दर 5.95% वाढवण्यात आले आहेत. नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात 4.97% वाढ झाल्याचं सरकारनं कळवलं आहे. नवी मुंबईत 6.75%, ठाणे 7.72%, नाशिक 7.31% आणि सोलापूरमध्ये 10.17% वाढ रेडी रेकनरच्या दरात झाली आहे. मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या दरम्यान वेव्ज बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागीदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार विक्रेते यांच्यातल्या बैठकांकरता जागा, आंतरदेशीय भागीदारीसाठी सुविधा उपलब्ध असेल. www.wavesbazaar.com या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण झालेली दिसत आहे. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच घसरणीला सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1200हून अधिक अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300हून अधिक अंकांनी घसरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध कर आणि शुल्क लावण्याच्या घोषणा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच जागतिक पातळीवर इंधन तेलांचे दर वाढत असल्यानं त्याचा एकंदर परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत असल्याचं बाजार वर्तुळात बोललं जात आहे. ई स्पोर्ट्स हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिली. नवी दिल्लीत भरणाऱ्या ई स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा त्या बोलत होत्या. भारतीय महिला हॉकी खेळाडू वंदना कटारिया हिनं आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर केली आहे. वंदनाने आपल्या हॉकी कारकिर्दीची सुरुवात 2009मध्ये केली होती. तेव्हापासून तिने 320 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 158 गोल नोंदवले. तसंच टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली होती. तिला 2021मध्ये अर्जुन पुरस्कार तसंच धनराज पिल्ले पुरस्कार आणि 2022मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आलं आहे. IPL क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्स बरोबर लखनौ इथं होणार आहे. काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवला होता. राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसात ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच अकोला, अमरावती, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर, भंडारा, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. वक्फ सुधारणा विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं असा असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं स्पष्टीकरण. नव्या आर्थिक वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण आणि राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.